विधान परिषदेच्या 11 जागांसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात। 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध। आजच्या मतदानासाठी तयारी पूर्ण। दोन 2022च्या ऐतिहासिक बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। 6 खासदार शिवसेनेच्या गळाला 2 दिवस अधिकृत घोषणा नाहीच, सूत्रांची माहिती। ऑपरेशन टायगरमुळे ढासळलेल्या शिवसेना युबीटीची आज नवी दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक। 6 पैकी 2 खासदार फुटले नसल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेला विश्वास। आजच्या बैठकीनंतर पुढलं चित्र स्पष्ट होणार। शिवसेना युबीटीकडून सर्व खासदारांना व्हीप जारी। संसदीय दल बैठकीला सर्व खासदारांना हजर राहण्याचे आदेश। मुख्य प्रतोद खासदार अनिल देसाईंकडून व्हीप। पन्नास खोके एकदम ओकेच्या आरोपांची ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुनरुच्चार। खासदारांसोबत 50 कोटींची डील झाल्याचा संजय राऊतांचा आरोप, तर फुटीर खासदारांसंदर्भात आक्षेपार्ह भाषा वापरल्यामुळे राऊतांवर टीकेचा भडीमार। फुटीनंतर शिवसेनाच महायुतीमध्ये मोठा भाऊ। शिवसेनेचे 13, भाजपचे 9 खासदार। ऑपरेशन टायगरमुळे शिंदेंच्या पक्षाची महायुतीमध्ये सरशी असल्याची माहिती। महाराष्ट्रामध्ये मान्सूनची आगेकूच रखडली। मुंबईमध्ये 25 जूनला मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता। 3 दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती। पावसानं दडी मारल्यामुळे राज्यामध्ये तीव्र पाणी संकट। नाशिकमध्ये दर शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार। नवी मुंबईमध्ये स्विमिंग पूल, वॉशिंग सेंटर बंद। धरणांनी तळ गाठला। बळीराजाच्या नजरा आभाळाकडे। 16 महिन्यांनंतर पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट। द्विपक्षीय चर्चेत युद्धासह अनेक मुद्द्यांवर चर्चा। मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर मांडला भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा। पश्चिम आशियामधील व्यापारासंदर्भातही चर्चा।